नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड 4 क्रेडिटसाठी असणारा हा विषय आणि या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर आहे 100 मार्कांचा. आपण या ठिकाणी बघू शकतो स्कीम ऑफ एक्झामिनेशन. यामध्ये इंटरनल असेसमेंट 30% साठी आहे आणि एक्सटर्नल असेसमेंट 70% साठी. म्हणजे इंटरनल एक्झाम ही 30 मार्काची असेल आणि फायनल एक्झाम ही 70 मार्काची असेल. मग आता इंटरनल असेसमेंटमध्ये किंवा इंटरनल जी एक्झाम होईल त्यामध्ये ऑफलाईन रिटर्न एक्झामिनेशन होऊ शकते, पॉवर प्रेझेंटेशन होऊ शकतं किंवा असाइनमेंट असेल, ट्युटोरियल असेल, ओरल एक्झामिनेशन असेल, ओपन बुक टेस्ट असेल, ऑफलाईन MCQ टेस्ट असेल, ग्रुप डिस्कशन असेल किंवा ॲनालिसिस ऑफ अ केस स्टडी. यातल्या कोणत्या पण ॲक्टिव्हिटीजवरती तुमचं इंटरनल असेसमेंट होऊ शकतं आणि ते 30 मार्कांसाठी असेल. आणि पासिंग क्रायटेरिया जो आहे तो 40% आहे. म्हणजे 30 पैकी या ठिकाणी 40% जर म्हटलं तर कमीत कमी 12 मार्क्स जर पडले तर त्या ठिकाणी पास होणार. त्यानंतर फायनल पेपर जो आहे किंवा फायनल मार्किंग स्कीम जी आहे, फायनल पेपर हा 70 मार्काचा असेल. कमीत कमी 40% पासिंग म्हणजे मित्रांनो 28 मार्क हे पडलेच पाहिजे तरच तुम्ही या विषयामध्ये पास होऊ शकता. आता फायनल क्वेश्चन पेपर कसा असेल तर इन्स्ट्रक्शन दिल्यात बघा, आपण त्या ठिकाणी बघू शकतो. क्वेश्चन नंबर 1 and 6 इज कंपल्सरी. प्रश्न पहिला आणि 6वा कंपल्सरी असेल. त्यानंतर अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन 2 to 5. प्रश्न नंबर 2 ते 5 मधील कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो आहे फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. तो 6 मार्कांचा प्रश्न असेल. प्रश्न पहिला हा कंपल्सरी आहे आणि त्यानंतर प्रश्न 6वा सुद्धा कंपल्सरी आहे. त्या ठिकाणी बघू शकतो आपण शॉर्ट नोट ऑन ऑल युनिट. सगळ्या युनिटवरती आपल्याला शॉर्ट नोट विचारल्या जाऊ शकतात. एनी 2 आउट ऑफ 4, 4 पैकी कोणत्याही 2 आपल्याला शॉर्ट नोट सोडवायचे आहेत, ज्या 10 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे 5 मार्कालाही शॉर्ट नोट असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो आपण बघू शकतो प्रॉब्लेम ऑन बघा अकाउंटिंग स्टँडर्ड 10 अँड इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 16 या टॉपिकवरती. थोडक्यात प्रॉब्लेम टॉपिक नंबर जो 1 आहे त्यामधील अकाउंटिंग स्टँडर्ड 10 आणि 16 यावरती आपल्याला 10 मार्कासाठी प्रॉब्लेम असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये बी आहे थेरी क्वेश्चन्स ऑन अकाउंटिंग स्टँडर्ड 10 अँड इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 16. थेरी क्वेश्चन असेल हा 8 मार्कासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे जो असेल युनिट नंबर 2 वरती 18 मार्कासाठी मित्रांनो प्रॉब्लेम येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आपण बघू शकतो प्रॉब्लेम ऑन युनिट 3. युनिट 3 वरती 4था प्रश्न विचारला जाईल, ज्यामध्ये प्रॉब्लेम आपल्याला विचारला जाईल जो प्रॉब्लेम 18 मार्कासाठी असेल. आणि सर्वात शेवटी क्वेश्चन नंबर 5 सुद्धा आपण बघू शकतो प्रॉब्लेम ऑन युनिट 4. युनिट नंबर 4 वरती प्रॉब्लेम विचारला जाईल जो प्रॉब्लेम 18 मार्कासाठी असेल. मग 2 ते 5 मधील कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत आणि मित्रांनो हे सगळे प्रश्न 18 मार्कांसाठी आहेत. आणि सर्वात शेवटचा प्रश्न जो आहे 6वा हा प्रश्न कंपल्सरी असणार आहे, जो शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी विचारल्या जातील. 10 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.